नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 10. मुलं मुक्ता जवळ पळत आले. ताई चल, पूनमताई आली आहे. मुक्ताला पण पूनमला भेटायचं होतं. मनीषा पण गेली. अखिलला मुक्ता येताना दिसली. आज रविवार असताना मुक्ताने केस धुतले होते, तसेच ठेवले होते. चेहऱ्यावर पावडर पण नव्हती. छोटीशी टिकली लावली होती. मुक्ता खूप सुंदर दिसत होती. अखिल तिच्याकडेच बघत होता. आजी अखिलकडे बघत होत्या. अखिल मुक्ता आवडायला लागलीये का? आजी मनातच विचार करत होता. मुक्ता आजी आणि आजोबांसोबत बोलते. आजी आणि मुक्ता आजोबासोबत बोलतात. उषा बोलली ते मनावर घेऊ नको असे म्हणतात. आजी आजोबा तुम्ही काय ते घेऊन बसला आहे? आम्ही ते कधीच विसरलो. मुक्ता म्हणते, तू खूप चांगली आहे म्हणून तुला काही वाटले नाही. दुसरी असती तर त्यांना राग आला असता. आजी म्हणाल्या. आजी आजोबा मुक्ता तिघ पण गप्पा मारतात. अखिल एकटाच उभा होता. मनीषा अखिल सोबत बोलायला गेली. हॅलो सर, मनीषा म्हणते. अखिलचे लक्ष नव्हते. तो मुक्ताकडे बघत होता. ती बोलत होती. अखिलला वाटत होतं मुक्ताचे होठ मला साथ घालत आहे, मला बोलवत आहे, मुक्ताला माझ्यासोबत बोलायचे आहे असे वाटत होते. मला तर तिच्यासोबत बोलायचे आहे. कधी मला तिच्यासोबत बोलायला मिळेल? अखिल विचार करत होता. मनीषाने अखिलला हात लावला. अखिलने झटकून दिला. त्याने मनीषाकडे बघितलेच नव्हते. तरी पण मनीषा अखिल सोबत बोलायला जाते. सर मी तर फक्त हाय हॅलो करायला आली होती, मनीषा म्हणते. अखिल काही बोलत नाही. आजी आजोबांजवळ जातो. पूनम मुलांना शिकवत होती. अखिलने आणलेले खाऊ खेळणी मुलांना देते. मुलं खूप आनंदी होतात. सोन्याला सांगून बाकीचे आनंदीबाईजवळ देण्यासाठी सांगते. सोनू आनंदीबाईला देऊन येतो. परत जातो. मुक्ता आणि आजी आजोबा सोबत गप्पा मारत होती. मिस मुक्ता आता पाय बरा आहे ना? अखिल म्हणतो. आता बरा आहे. तुम्हाला त्या मावशीला विचारत होत्या, तुम्ही त्यांना मदत केली. त्यांना तुमच्यामध्ये त्यांचा मुलगा दिसला. त्यांना भेटून घ्या, मुक्ता म्हणते. अखिल, कोण मावशी? आजी म्हणतात. त्या दिवशी मी मिस मुक्ताला इथं सोडायला आलो तेव्हा त्या मावशी चक्कर येऊन पडल्या होत्या. अखिल म्हणतो. तू आम्हाला सांगितलं होतं, आजी म्हणाल्या. आपण त्यांना भेटून घेऊ, आजोबा म्हणतात. मुक्ता त्यांना त्या मावशीजवळ घेऊन जाते. पूनम मुलांना मन लावून शिकवत होती. मनीषा पण नाराज होऊन पूनम जवळ गेली. जयश्री रूम मध्ये बसली होती. तिला बाहेर काय चालू आहे ते माहितीच नव्हतं. मनीषा बसली होती. पूनम शिकवत होती. पूनमने अखिलला बोलवायला सांगितले. आता पशा गेला होता. ते मावशी सोबत बोलत होते. मावशी खूप आनंद झाला. त्यांना वाटत होते फक्त अखिल सोबत बोलतो की नाही. त्यांना अखिल आवडला. अखिलने किती मदत केली होती. डॉक्टर पण लगेच बोलवला. तुमचा नातू खूपच छान आहे, सगळ्यांनी मदत करतो. मावशी अखिलचे खूप कौतुक करत होती. आजी आजोबा खूप छान वाटत होतं. अखिलचा अभिमान वाटत होता. पशा अखिलला बोलवायला आला. सर तुम्हाला पूनमताईने बोलवले, पशा म्हणतो. अखिल पशासोबत पूनमजवळ जातो. पूनम काय शिकवायचे आहे? मुला तुम्हाला काय आवडेल शिकायला? अखिल म्हणतो. तुम्हाला इंग्लिश आणि मॅथ शिकवायचे होते. अखिलने मुलांना खूप छान शिकवले. मुलांना लगेच समजले. काही समजले नसतील तर अखिलने त्यांना परत समजवले. मनीषा तिथेच बसली होती. किती छान मुलांना समजवले. मला पण माहिती नव्हते एवढे बारकावे सांगितले. ती मनातच विचार करत होती. सर खूप हुशार आहे. किती छान शिकवले. मुलांना समजलं असे. मुलांनी पण नीट समजून घेतले. सरांनी खूप छान शिकवले, मुक्ता मनातच म्हणते. तुम्ही खूप हुशार आहे. आता आपण गेम खेळू, अखिल म्हणतो. मजा येईल, पूनम म्हणते. अखिल जवळ जाऊन उभी राहते. आपण काय खेळायचे? तुम्हाला काय आवडेल? अखिल म्हणतो. आपण आंधळी कोशिंबीर खेळू, सोनू म्हणतो. सगळ्यांना खेळायला आवडेल का? अखिल त्या मुलांना विचारतो. मुलं हो म्हणतात. अखिल त्यांना रुमाल काढतो. आता कोण राज्य देणार? अखिल म्हणतो. मी देतो, पशा म्हणतो. अखिल त्याच्या डोळ्याला रुमाल बांधतो. सगळे खेळत होते. मुक्ता फक्त त्यांच्याकडे बघत होती. आजी मुक्ताला पण खेळायला पाठवतात. मुक्ता पण जाते. पशा सोनूला पकडतो. आता सोन्याचा नंबर असे सोनूच्या डोळ्यावर रुमाल बांधतात. त्यांची खूप मजा चालू होती. सगळे टाळ्या वाजवत होते. आजी आजोबा पण मुलांमध्ये रमले होते. त्यांचा दिवस छान जात होता. आता अखिलचा नंबर आला होता. पूनमने अखिलच्या डोळ्यावर रुमाल बांधला. सगळे दूर दूर पडत होते. मनीषा अखिल जवळ जात होती. अखिल तिच्यापासून दूर जात होता.
अखिलला कोणीतरी धक्का मारला. त्याच्या समोर मुक्ता होती. अखिल मुक्ताच्या अंगावर आला. मुक्ताने अखिलला पकडले, नाहीतर अखिल खाली पडला असता. अखिलला वाटत होतं असेच मुक्ताने मला पकडून ठेवलं पाहिजे. मुलं ओरडायला लागली, आता मुक्ताताई मुक्ताताई. तो सरळ उभा राहिला. आता आम्ही निघतो. अखिल, खूप उशीर झाला आहे. डॅडचा मित्र येणार आहे, आपल्याला घरी गेलं पाहिजे. तारा सगळं बघत असते. आजी म्हणतात, मुलांनो मी परत येईल. अखिल म्हणतो. मुलं ना खुशीने हो म्हणतात. सगळ्यांना भेटून आजी आजोबा पूनम अखिल जायला निघतात. अखिल मुद्दामून हळू चालत होता. मुक्ता पण येत होती. आता बरं वाटत आहे ना? अखिल म्हणतो. आता मला खरंच बरं वाटत आहे. तुम्ही नका काळजी करू. मुक्ता म्हणते. तुम्ही काळजी घेत जा. तुमच्यासोबत असे का होते? अखिल म्हणतो. मला माहिती नाही सर, कोणाला कोणाचे चांगले झालेले आवडत नाही. मुक्ता म्हणते. अखिल चल लवकर, आजोबा म्हणतात. अखिल मुक्ताला बाय करून जायला निघतो. मुक्ता पण अखिलला बाय करते. अखिल गाडीत बसतो आणि ते निघून जातात. आजचा दिवस खूप छान गेला. मुलं पण खूप आनंदी होती. मुक्ता मनातच म्हणते, रात्री काय करायचे ते मनात ठरवत असते आणि रूम मध्ये जाते. आजी, मजा आली ना? मुलं खूप छान आहे. पूनम म्हणते. खरंच खूप छान वाटले. मुक्ता पण खूप छान आहे. आजी निखिलकडे बघून म्हणतात. अखिलच्या चेहऱ्यावर स्माईल होती. तो मुक्ताचाच विचार करत होता. घरी पोहोचल्यावर आपल्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होतात. सगळे बाहेर येतात. मस्त कॉफी सांगतात. आजी तिथेच ताराला सांगतात. त्यांना पण वाटते मी पण एकदा जायला पाहिजे. सागर पण बाहेर आले. तारा, गिरीश आला बाहेर आहे सागर म्हणतात. सागर बाहेर उभे राहतात. त्यांना गिरीश आणि त्यांची फॅमिली येताना दिसली. सागर त्यांना घरात बोलवतात. गिरीश कसा आहे? आपली भेट झाली नाही, कॉलवर पण बोलणं होत नाही. नमस्कार वहिनी, सागर म्हणतो. तारा पण पुढे येतात. गिरीश आणि रुपाली त्यांच्या मुलांना, आलोक त्यांना घरात बसायला सांगतात. नोकरांना पाणी आणायला सांगतात. आलोक काय करतो? सागर म्हणतात. अंकल मी आता MBA केलं आहे. आताच नवीन कंपनी ओपन केली आहे. आलोक म्हणतो. गुड, छान आहे. अशीच प्रगती करत राहा. सागर म्हणतात. तुझे मुलं कुठे आहे? मावशी काका कुठे आहे? गिरीश म्हणतात. ते आश्रमात गेले होते, आताच आले. फ्रेश होण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेले आहे. आई बाबा पण येतील. सागर म्हणतात. तुम्हाला मुलगी पण होती ना, ती कुठं आहे? तिला नाही आणले का? तारा म्हणतात. गिरीश आणि रुपाली, आलोक काही बोलत नाही. आजी आजोबा येतात. अखिल आणि पूनम पण येतात. आजी आजोबा सोबत बोलायला लागतात. त्यांच्या मुलीचा विषय थांबतो. अखिल आलोक सोबत बोलतो. पूनम सोबत रुपाली बोलत असतात. गिरीश आजी आजोबा सोबत बोलत असतात. सागर खूप आनंदी होते. बालपणीचे मित्र आता भेटले. त्यांच्या गप्पा चालू होत्या. ताराने नोकरांना डिनर करायला सांगितलं. आज जेवणात खूप छान बेत होता. आजी आजोबा पण गावच्या गोष्टी करत होते. रुपाली पण तारासोबत बोलत होत्या. पूनम बोर होत होती. आलोक तिला चिडवत होता. अखिल पण मस्ती करत होता. मला सोडून सगळे मजा करतात, माझी कोणी आठवण काढत नाही. मनोज नाराज होऊन म्हणतो. माझ्यासोबत बोल. काल तुला किती कॉल केले? आम्ही आश्रमात जाणार होतो. तुला पण चल म्हणणार होतो. तू कॉल रिसिव्हच केला नाही. कुठे एवढा बिझी असतो? अजून बोलत आहे. अखिल म्हणतो. अरे बाबा, मी काल खूप बिझी होतो. खूप मीटिंग होत्या. बाहेर डिनरला पण गेलो. मग काय, आल्यावर झोपून घेतलं. मनोज म्हणतो. आणि आम्हाला म्हणतो मला विसरले म्हणून. अखिल म्हणतो. आम्हाला पण बोलवले असते, आम्ही पण आलो असतो ना. मला पण पाणीपुरी खायची होती. अखिलने खाऊ घातली नाही. तुझ्या आजोबांना पण खायची होती. अखिल आम्हाला घरी घेऊन आला. पूनमला पण मिळाली नाही. आजी म्हणतात. पूनम तुला पाणीपुरी खायची आहे का? मनोज खूप प्रेमाने म्हणतो. पूनम मान हलवते. चल आपण घेऊन येऊ. मनोज म्हणतो. पूनम ताराकडे बघते. मी जाऊ का? तारांनी डोळ्यांनीच हो म्हणतात. पूनम मनोज सोबत पाणीपुरी खायला जाते. सागर कोण आहे? गिरीश म्हणतात. अखिलचा फ्रेंड आहे, आमच्याकडे येत जात असतो. सागर म्हणतात. तारा आणि रुपाली गप्पा मारत होत्या. पूनमचे लग्न करायचे आहे का? खूप सुंदर आहे. रुपाली म्हणतात. आम्ही काही विचार केला नाही. तिला ऑफिस जॉईन करायची आहे. तारा म्हणतात. आलोकच्या ऑफिस मध्ये जॉईन झालं तर, म्हणजे तिला आवडेल तर, तिला शिकायला मिळेल. आलोक पण नवीन आहे, त्याला बहीण मैत्रीण मिळेल. रुपाली म्हणतात. तिच्यासोबत बोलून बघते, तिला आवडलं तर. आलोक पण
अखिल सारखाच आहे, मस्ती करत होता, त्यांचे चांगले जमेल. तारा म्हणतात. काय गप्पा चालू आहे, तुमच्या सोबत आम्हाला पण घ्या. सागर म्हणतात. पूनम ऑलकच्या कंपनीमध्ये जॉईन होईल का, ते बोलत होतो. रुपाली म्हणत होती पूनमचे लग्न करायचे का. तारा म्हणतात. खरंच आपली पूनम मोठी झाली ना, आपल्याला तिच्या लग्नाचे बघावं लागेल. आलोकच्या कंपनीत जॉईन झाली तर चांगलंच आहे, मला पण आवडेल. मी तिला आपल्या ऑफिसमध्ये जॉईन कर बोलत होतो. ती नाही म्हणत आहे. तिला नवीन छंद लागला आहे, आश्रमातल्या मुलांना शिकवायला जायचं. तिला ते आवडतं. पण सागर म्हणतात. मला पण आवडत आहे, आश्रमातले मुलं सोबत वेळ घालवायला, त्यांना खायला द्यायला, त्यांच्यासोबत गप्पा मारायला आणि खेळायला आवडतं. गिरीश म्हणतात. आम्ही गेलो होतो, खूप छान मुलं आहेत, सगळ्यांना मदत करतात, सगळ्यांचे ऐकतात. आश्रम खूप छान आहे, खूप छान वाटले, शांत वाटले. आजी म्हणतात. मला पण जायला हवे, मी पण येईल, मला पण सांगा. गिरीश म्हणतात. आपण सगळे जाऊ, मला पण आता वाटत आहे. सागर म्हणतात. पूनम, तुला माझी आठवण येत नाही का, तू मला कॉल करत नाही. मनोज म्हणतो. मला पण कामं असतात, तू कुठे करतो, मेसेज केला तर 2 दिवसांनी रिप्लाय देतो, मग काय करू, कॉल करायला वेळ नसतो. मला आता ऑफिसमध्ये जॉईन करायचं आहे, डॅड सोबत बोलावं लागेल. पूनम म्हणते. पूनम, तुला एक सांगू का, मला तू खूप आवडते, माझ्यासोबत लग्न करशील का. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी आता घरी सांगणारच होतो, पण म्हटलं आधी तुझ्यासोबत बोलून घेऊ, मग घरी सांगू. मला तू सांग, तुझे काय उत्तर आहे. येस या नो, मनोज म्हणतो. पूनमला काय बोलायला पाहिजे तेच समजत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू येतात, होठावर हसू होतं. पूनम बोल ना, मी कोणा होताना नाही बघू शकत. मी लवकर मॉम डॅडला सांगणार आहे. मनोज म्हणतो. मनोज तिला वेळ देतो. ते दुकानात जातात, पाणीपुरी आणि आईस्क्रीम घेतात, परत जायला निघतात. मनोज वाट बघत असतो, पूनम केव्हा बोलेल. पूनम बोलत नाही. पूनम घर जवळ येत आहे, काहीतरी बोल ग. मनोज म्हणतो. थोडं पुढे गेल्यावर पूनम थांबते, कोणीच नसतं. ती पूनम मनोज जवळ जाते, त्याच्या कानात बोलते. मला पण तुझी व्हायला आवडेल. त्याला गालाला गाल घासते, तिथून पळून जाते. त्यांना कोणीतरी पाहिलं होतं. पूनम घरात जाते, तिच्या श्वासांना कंट्रोल करते, नॉर्मल होत घरात जाते. पण तिचे गुलाबी झालेले गाल लपत नाही. मनोज पण येतो, आजीला पाणीपुरी देतो, ताराजवळ आईस्क्रीम देतो. तारा नोकरांना देते आणि फ्रीजमध्ये ठेवायला सांगतात. आजी पाणीपुरी खातात, सगळे एक एक पुरी खातात. मनोज, खूप छान आहे पाणीपुरी. आजी म्हणतात. आपण एकदा तरी घरी करू, मी जेव्हा येईल तेव्हा सामान घेऊन येईल, आपण खूप पाणीपुरी खाऊ. मनोज म्हणतो. आम्हाला पण बोलवा, आम्ही पण येऊ. गिरीश म्हणतात. पूनम तिच्या रूम मध्ये गेली. पूनम, तुला मनोज आवडतो का, तू त्याच्या एवढ्या जवळ का होती. कोण असेल, कोणी ऐकलं असेल, तुम्ही ओळखा आणि समीक्षामध्ये सांगा. पुढील भागात गिरीश आणि मुक्ता भेट होईल का, त्यांची मुलगी कोण असेल. रुपाली आणि गिरीश त्यांच्या मुलीबद्दल काहीच बोलत नाही. का बोलत नाही, जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचं असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.